पाहूयात कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या जवळपास लाभार्थी आहेत। या शेतकऱ्यांसाठी एकूण 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याचे ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील आपल्या बळीराजासाठी आज अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही बँकेचे पीक कर्ज नियमितपणे वेळेवर परत केले असेल तर राज्य सरकारकडून तुम्हाला 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। तसेच कर्जमाफीचा दुसरा टप्पा देखील जाहीर झाला असून सरकारने ई-केवायसीची अट शिथिल केल्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत। हे पैसे नेमके कधी मिळणार, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि पैसे खात्यात येण्यासाठी तुम्हाला कोणती 2 महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत, या सर्वांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने या संपूर्ण निधीचे वाटप थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून करण्याचे नियोजन केले आहे। बँकांवर एकदम ताण येऊ नये आणि तांत्रिक अडचणी टाळता याव्यात म्हणून हे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जात आहेत। आतापर्यंत झालेल्या वाटपाचे गणित समजून घेऊया। दुसऱ्या टप्प्यातील लाभ, या टप्प्यात जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे। मंजूर निधी, दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने 586 कोटी रुपये रिलीज केले आहेत। एकूण लाभार्थी, पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आतापर्यंत महाराष्ट्रातील 12,56,000 शेतकऱ्यांना 2-2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळाली आहे। एकूण वितरित रक्कम, सरकारने तब्बल 10,115 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की यावर्षी राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः उभी पिके करपू लागली आहेत। यामध्ये विशेषतः मराठवाड्यातील धाराशिव, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर हे जिल्हे हाय अलर्टवर आहेत। सोयाबीन आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। अशा या भीषण दुष्काळी आणि कठीण परिस्थितीमध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान आणि पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी मिळणे हा बळीराजासाठी खूप मोठा आणि ऐतिहासिक दिलासा ठरत आहे। सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जर तुमच्या खात्यात विना अडथळा जमा व्हायला हवे असेल तर सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामे तुम्हाला तात्काळ करावी लागतील। जर ही कामे अपूर्ण राहिली तर तुमचे पैसे अडकू शकतात। पहिले काम ई-केवायसी पूर्ण करणे। जरी सरकारने सध्या काही प्रमाणात सवलत दिली असली तरी ज्या पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी अजूनही अपूर्ण आहे त्यांनी ती जवळच्या CSC केंद्रावर जाऊन लगेच पूर्ण करून घ्यावी। दुसरे काम आधार बँक खाते संलग्न करणे। तुमचे आधार कार्ड तुमच्या चालू मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। यामुळे DBTची प्रक्रिया सुरू झाल्यावर केवळ 30 ते 35 मिनिटात पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल। आता पाहूया की पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा लाभ सर्वात आधी मिळणार आहे। आलेल्या माहितीनुसार सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली असून खालील जिल्ह्यांमध्ये वाटप वेगाने सुरू होईल: मराठवाडा, धाराशिव, बीड आणि हिंगोली जिल्हा, विदर्भ, अमरावती आणि बुलढाणा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्हा। पैसे कधी जमा होणार? शेतकरी बांधवांनो, सरकारने अद्याप कोणतीही एक निश्चित अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु सध्या कर्जमाफीचे वाटप वेगाने सुरू असल्याने सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 5 ते 10 दिवसात हे 50,000 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल।